वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर आणि बबलूभाऊ देशमुख यांच्या आदेशानुसार हे आंदोलन छेडण्यात आले असून आंदोलनानंतर तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। एकाच महिन्यात 4 वेळा झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी पुरता खचला आहे, असे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले। शेतकऱ्यांच्या ज्या आज सर्व पिकं करपलेली आहेत आणि सर्व केळी सारं नुकसान झालेलं आहे, शेतकरी हताश झालेला आहे। शासनाला विनंती आहे, भारत शासनाला काही याला खते आणि ही बियाणं मोफत देण्यात यावं, कारण की जेणेकरून हे होईल। हा परिस्थिती जसा देश आज चालत आहे, हा एकदम कठीण परिस्थिती चालत आहे। म्हणून राहुल गांधी ज्या लढत आहे, आपणही सुद्धा लढत राहा। झोपेचा सोंग घेऊन जागे व्हा, तर आपले पुढच्या पिढ्या टिकतील। नाहीतर हा जो सरकार आहे, हा सर्व बहुजनांच्या विरोधातला सरकार आहे, कारण की हे याचा इतिहास आहे। हे कधीही आपलं बहुजनाचं भलं साधणार नाही, शेतकऱ्याचं साधणार नाही, शेतमजुराचं साधणार नाही। हे सर्व विरोधी सरकार आहे। आजपासून तो पिढ्या विरोधी सरकारमध्ये आपलं काम, त्या विरोधात काम करत आहे। म्हणून आपलं हे खरोखर काँग्रेस पक्ष हा बाजू मानून देशात मजबूत बाजू निर्माण करून देशात महासत्ता निर्माण करत आहे। वारे मोदी तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल। काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खासदार बळवंत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रमोद भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। पेट्रोल डिझेलची दरवाढ तातडीने कमी करून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे। 47°C तापमानामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे त्यांना आगामी हंगामासाठी मोफत खते व बियाणे देण्यात यावे। कडक उन्हाचा विचार करता निराधार आणि अपंग लाभार्थ्यांना कार्यालयात न बोलवता कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्या घरीच हयात प्रमाणपत्र तयार करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभू पाटील दाळू, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष रमेश सावळे, किस्मत भाई, जहीर भाई, निखिल कोकाटे, धम्मा पाटील, सुरेंद्र वानखडे, कैलास शिरसाट, मनोज लवपंचांग, भास्कर शेरकर, भीमराव इंगळे, मधुकर इंगळे, सिद्धार्थ सावळे आणि ईश्वर तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। आज जी देशात भयानक परिस्थिती चालू आहे, पेट्रोलचे भाव आठवड्याभरात 12 ते 13 रुपये लिटर मागे वाढले। डिझेलचे भाव या एका आठवड्यात 10 ते 12 रुपयानं वाढले। डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं। गॅस सिलेंडरच्या साठी महिलांना रांगेत उभं राहायची पाळी आली। देशात गंभीर परिस्थिती आहे। खताचे भाव येत्या 2 वर्षात दुप्पट तिप्पट होऊन राहिले। जे 600 रुपयाचं पोतं मिळणार 1820-2000 रुपयात मिळत आहे। ही जी महागाई आहे, त्याचं नियोजन न करता हे देशाचे सरकार जे सत्तेवर बसलेले आहेत, ते कुंभमेळ्यात गुंग आहेत किंवा हिंदू मुस्लिम करण्यात गुंग आहेत। आपल्या देशातली जनतेला 1947 पूर्वीचं जे राज्य होतं तशा प्रकारचं करत आहेत। हिंदू मुसलमानामध्ये बटवारा करत आहेत आणि आपलं राज्य करत आहेत। महागाई कुठं वाढून राहिली, कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही। निवडणुका आल्या की अमाप पैसा खर्च करून राहिले आणि त्यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न करून राहिले। त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं देशातलं नियोजन नसताना हे निष्क्रिय सरकार एक काहीतरी नियोजन यांनी करायला पाहिजे। म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आपल्या अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आम्ही अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या सरकारचा निषेध करत आहोत। त्या महागाईचं तर यांनी नियोजन तात्काळ केलं नाही, तर याच्यापेक्षा तात्काळ फार मोठ्यात मोठं आंदोलन या तालुका लेवलला करण्यात येईल, असं आम्ही। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी।
फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।